नाशिकच्या सातपूर कॉलनीतील आनंद छाया परिसरात काल रात्री एका 11 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। आरव जगताप असं या मुलाचं नाव आहे आणि तो मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता। खेळता खेळता शटलकॉक रस्त्याच्या पलीकडे गेलं। त्या आणण्यासाठी तो गेला आणि त्याच वेळी एक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला। आरवने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाहून दुचाकीस्वारांना पळ काढला। या प्रकरणात हिम्मत जगताप यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला। संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलं आहे। खेळत होता तर खेळता खेळता त्याचं कॉक तिकडे पडलं वाटतं मागे, तर तो घ्यायला गेला। त्या मुलाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याला धरून गाडीवर आडवं केलं आणि मी नेमकी पाणी द्यायला गेले असल्यामुळे त्या ताई जे होता तर त्यांनी स्वतः बघितलं त्याला की हे मारतात। त्या जोरात मला ओरडल्या की तुझ्या बघ त्याला मारतात ते म्हणून। मग मी धावत भाग आले तर ते पोरं त्याला आडवं करून मारून जोडून आणि पळत होते। काय अपहरण करण्याचा प्रयत्न केलाय का? हां, त्याचं तोंड दाबलं होतं, त्याचे पाय बळजबरी गाडीवर टाकत होते की तू बसच, तुला घेऊन जातो।